नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंगतर्फे पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला स्वागत करते आणि आज आपण नीटची रिझल्टची एक्सपेक्टेड डेट ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे नीटचा रिझल्ट कधी डिक्लेअर होईल तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. प्लस त्यानंतर काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल, किती दिवसांनी काउन्सिलिंग सुरू होत असते आणि ह्या प्रक्रियेला किती दिवस लागून जातात, किती महिने लागतात, तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही पण डाऊट असला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्लस ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे ते सर्व टाईम टू टाईम भेटत असतात. म्हणून तुम्हाला दुसरं काही बघायची गरज पडत नाही. तुम्ही फक्त एका यूट्यूब चॅनलला फॉलो केलं म्हणजे तुमच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते सॉर्ट होत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांना डाऊट्स होते, तर ते डाऊट्स क्लिअर होणार आहेत. खूप पालकांना मोठी शंका होती, तर ती शंका आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण आधी मागच्या वर्षाचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते बघून आपण ह्या वर्षाचे जे काही प्रक्रिया जी आहे ती कशी चालू होईल तर ते आपण बघणार आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी रेफरन्स पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सर्व ज्या गोष्टी आहेत समजवण्यासाठी हे जे आपलं मागच्या वर्षीचं प्रेस रिलीज वगैरे जी नोटिसेस आहे प्लस जी आपली शेड्यूल आले होते काउन्सिलिंगचे, तर ते सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि काउन्सिलिंग कशी होईल याबद्दल तर मी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, प्लस एक खूप मोठा व्हिडिओ पण बनवला आहे. तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला जाऊन तो सर्च करू शकतात. आणि प्लस तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही खालच्या नंबरला नक्की कॉल करा. त्याचे मी अजून डिटेल्स पुढे देईल. पहिले मी तुम्हाला आधी जे व्हिडिओचं मेन फोकस आहे तो एक्सप्लेन करून देते, मग काउन्सिलिंगच्या आधी मी तुम्हाला सर्व जे पेड काउन्सिलिंगचे डिटेल्स आहे ते सर्व शेअर करेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला नाही, तुमच्या काही ना काही गोष्टी मनात राहून जातात आणि मग ते तुम्ही कमेंटमध्ये विचारतात किंवा कॉलवर विचारतात, जे की मी ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असतात. म्हणून काही शंका नको राहायला, म्हणून मला वाटतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपलं हे जे हे 2025चं आहे, तर तुम्ही असं समजू नका की 2026चं नोटीस जे ते आलेली आहे. ही 2025ची नोटीस आहे आणि ही 14 जूनला आलेली होती. आता म्हणजे काय, 14 जूनला कोणती एक्झॅक्टली नोटीस आली होती तर ही रिझल्ट डिक्लेरेशनबद्दलची नोटीस आहे. इथं तुम्ही बघू शकतात की NTA डिक्लेअर्स द रिझल्ट, NTA स्कोर्स, रँक्स ऑफ द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट UG 2025. आणि हे जे 14 जूनला आपल्याला ही नोटीस भेटली होती. म्हणजे तुम्हाला यावरून हे समजत असेल की 14 जूनला लास्ट इयर 2025ला आपला जो नीटचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर झाला होता. तर ही जी नोटीस आहे ही खूप मोठी नोटीस असते. यात आपल्याला सर्व जे टॉप किती स्टुडंट्स आहेत प्लस आपला ऑल इंडिया रँक कितीमध्ये कसा येतो आहे तर ते सर्व आपल्याला गोष्टी इथं क्लिअर होत असतात. प्लस किती नंबर ऑफ कॅन्डिडेट्स क्वालिफाय झाले होते, मागचे जे सर्व रेकॉर्ड्स आहेत ते पण ते देत असतात जेव्हा ते हे नोटीस टाकतात. तर आपल्याला अशी नोटीस यावर्षी कधी येईल तर आपलं असं एक्सपेक्टेशन आहे आतापर्यंतचं की आपली जी नोटीस आहे ती 15 ते 20 तारखेमध्ये येऊन जाईल. आतापर्यंत खूप न्यूज चॅनलचं अपडेट येत होता की 15 तारखेपर्यंत येईल, पण मी तुम्हाला सांगते की अराउंड 20पर्यंत जी डेट आहे ती एक्सटेंड होईल. तर तुम्ही धरून चला की मिनिमम 15 मॅक्झिमम 20पर्यंत आपला जो रिझल्ट आहे तो येऊन जाईल. म्हणजे आपल्याला आता जुलैच्या सेकंड वीकपर्यंत वाट बघायची आहे. तर जुलैच्या सेकंड वीकपर्यंत आपला जो रिझल्ट आहे तो लागून जाईल आणि मग आपली काउन्सिलिंग प्रक्रिया जी ती स्टार्ट होईल. आता असं कशावरून की रिझल्ट ह्या दरम्यानच लागेल, 15 ते 20 जुलै दरम्यानच. तर आपले जे रेकॉर्ड्स आहे मागच्या वर्षीचे ह्या वर्षीचे ते असं सांगतात की काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ती पुढच्या 6 महिन्यांमध्ये म्हणजे अराउंड डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण स्टे वॅकन्सी राऊंड लास्ट जो आहे तो होऊन जायला पाहिजे आणि ॲडमिशन्स कंप्लीट झाल्या पाहिजे, कारण ॲकॅडमिक इयरला पण आपल्याला डिले व्हायला नको. तर आपल्याला पुढचं पण बघावं लागतं, पुढच्या ॲकॅडमिक इयर्स बघावं लागतात, प्रॉफ बघावं लागतात, प्रोफेशनल इयर्स बघावं लागतात मेडिकल फील्डमध्ये. तर त्यासाठी आपल्याला हे डिले करता येत नाही, कारण ऑल ओव्हर इंडियाची युनिव्हर्सिटी एक्झाम जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जातात, जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला जातात किंवा फर्स्ट प्रॉफला जातात, तर तुमची ती एक्झाम सर्वांची पोस्टपोन नको व्हायला म्हणून हे जे डेट्स आहे टेंटेटिव्हली गिवन आहे की या डेट्सला आपला जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर होईल, कारण पुढच्या गोष्टी अजून लांबायला नको. आता हे ह्या वर्षी खूप लवकर येतं आहे. तुम्हाला नोटीसमध्ये हे पण दिसत असेल की मागच्या वर्षी 4 मेला 2025ला आपली जी एक्झाम ही झाली होती, तुम्हाला इथंच दिसत असेल ते मी तुम्हाला हायलाईट करून देते. तर 4 मे 2025 संडे म्हणजे फ्रॉम 2 PM टू
5 PM आपली जी एक्झाम आहे ती झाली होती आणि आपला रिझल्टचं डिक्लेरेशन कधी होतं आहे तर अराउंड 14 जूनला आपला रिझल्ट डिक्लेअर होतो आहे. म्हणजे तब्बल 1 महिन्यानंतर आपला रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होतो आहे. पण सेम यावर्षी होईल का तर नाही, कारण ऑलरेडी आपला रिनीटची एक्झाम झाली आहे, ऑलरेडी आपण खूप लेट झालो आहे. म्हणून NTA थोडी घाई करेल आणि आपला जो रिझल्ट आहे तो 15 ते 20 जुलैमध्ये लावून देईल. आता आपली काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. तर काउन्सिलिंगबद्दल पण आपण डिस्कस करू. आपण सर्व डिस्कस करणार आहोत. आपण MCC बद्दल, AACCC बद्दल, आपल्या स्टेट काउन्सिलिंगबद्दल, MBBS, BDS, BMS, BHMS मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. फक्त तुम्ही वाट बघा, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, कारण हे मी तुमच्यासाठी सांगते, माझ्यासाठी नाही. तुम्हाला हे गरजेचं आहे. आता MCCचं काउन्सिलिंग कधी स्टार्ट होतं आणि काय विषय असतो MCC. आता तुम्ही नवीन काउन्सिलिंगमध्ये आलेले आहेत, तुम्हाला माहिती नसणार की काय असतं, कसं असतं काउन्सिलिंग. तर सर्वात आधी आपलं जे बेसिक काउन्सिलिंग असतं ते स्टार्ट होतं MCC पासून. म्हणजे रिझल्ट डिक्लेअर होण्याच्या नंतर जी फर्स्ट काउन्सिलिंग स्टार्ट होते ती कोणती आहे तर ती आहे MCC काउन्सिलिंग. त्यानंतर स्टार्ट होते आपली स्टेट काउन्सिलिंगचं MBBS BDS, त्यानंतर स्टार्ट होतं AACCC आणि त्यानंतर स्टार्ट होतं BMS BHMS. म्हणजे ही जी काउन्सिलिंग आहे अशी झिगझॅग वेमध्ये चालू असते. इथं तुम्हाला MCC दिसतं, इथं तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगचं MBBS BDS दिसतं, इथं तुम्हाला AACCC दिसतं, इथं तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगचं BMS BDS दिसतं. अशी ही काउन्सिलिंग चालू होते. आणि प्लस आपले जे राऊंड्स आहे त्यामध्ये पण आपल्याला असंच फरक दिसतो. जेव्हा MCCचा पहिला राऊंड होतो, त्यानंतर आपला स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंड होतो, त्यानंतर परत MCCचा दुसरा राऊंड होतो, त्यानंतर स्टेट काउन्सिलिंगचा दुसरा राऊंड होतो. हे तुम्हाला समजलं असेल की सर्वात आधी मग कोणाची काउन्सिलिंग स्टार्ट होते तर MCCची, आणि नंतर आपली स्टेट काउन्सिलिंग किंवा BMSची काउन्सिलिंग स्टार्ट होते. आणि MCC काउन्सिलिंग जी आहे ती मेनली MBBS BDSसाठी गृहीत आहे. तर आपल्याला इथं दिसतंय की जी MCC काउन्सिलिंग आहे ती आपली गव्हर्नमेंट 15%, ऑल डीम्ड कॉलेजेस, जिपमर आणि जे आपले एम्स कॉलेजेस आहे, BHU कॉलेजेस, DU कॉलेजेस आहे, त्यासाठी ही जी काउन्सिलिंग आहे ही इन्वॉल्व्ड असते. आता याचं व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स कधी आलं होतं तर अराउंड 18 to 29 जुलैमध्ये आपलं सीट मॅट्रिक्स आहे ती विद्यार्थ्यांसमोर आलेली होती. आणि आपलं MCCचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला 21 जुलैला करायचं होतं. म्हणजे 21 जुलै to 28 जुलैपर्यंत आपल्याला वेळ दिला गेला होता की ह्या दिवसांमध्ये, म्हणजे ह्या 7-8 दिवसांमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन जे ते झालं पाहिजे. तर MCCमध्ये 21 जुलैला रजिस्ट्रेशन झालं, हे लक्षात ठेवा. आणि आपला रिझल्ट कधी आला तर 14 जूनला. म्हणजे इथं पण अराउंड 1 महिन्याचा गॅप आपल्याला काउन्सिलिंगमध्ये आणि रिझल्टमध्ये दिसतोय. आता स्टेट काउन्सिलिंगचं काय मग तर स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण तुम्ही इथं बघू शकतात की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्या महाराष्ट्राचं MBBS BDS BMS BHMS जे रजिस्ट्रेशन आहे ते सर्वांसाठी कॉमन आहे. आपली चॉईस फिलिंग वेगवेगळी आहे. तर रजिस्ट्रेशन आपलं 23 तारखेला झालं होतं. म्हणजे 2-3 दिवसानंतर लगेच MCCच्या 2-3 दिवसानंतर आपलं जे स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट झालं होतं. आणि यांनी पण आपल्याला तितकाच वेळ दिला होता जेवढा MCCने आपल्याला दिला होता. म्हणजे आपल्याला स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण 7 दिवसांचा वेळ दिसतोय की 23 to 30 पर्यंत आपला जो वेळ आहे तो आपल्याला दिला गेला होता. आणि दरवर्षी हेच शेड्यूल फॉलो होतं, असंच काउन्सिलिंग जी ती चालू असते. तर मोस्टली ह्या वर्षी आपण असं गृहीत धरू शकतो की काउन्सिलिंग कधी चालू होईल तर 15 ते 20 मध्ये रिझल्ट लागल्यानंतर लगेच जुलैच्या लास्ट वीकपर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकपर्यंत आपली जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होऊन जाईल. यावेळेस NTA जास्त डिले करणार नाही. मागच्या वर्षी जसं 1 महिना रिझल्ट आणि काउन्सिलिंगमध्ये गॅप ठेवला होता तसं यावर्षी राहणार नाही, कारण यावर्षी आपल्या हातात इतका वेळ नाही आहे. तर ह्यावर्षी आपल्याला 15 दिवसात काउन्सिलिंग बघायला भेटेल. म्हणजे 15 दिवसात तुमची काउन्सिलिंग स्टार्ट होईल. तर तुम्हाला आता खूप लोड येणार आहे काउन्सिलिंगसाठी, तुम्हाला वेळ भेटणार नाही आहे कोणत्याच गोष्टीचा. तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे, व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला आत्ताच करून ठेवायचं आहे, कारण आपल्या हातात इतका वेळ दिला जात नाही. कारण 23ला जेव्हा काउन्सिलिंग तुम्हाला इथे दिसतंय की जेव्हा रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं तर 23 ते 30 पर्यंत चालतं. आता तुम्ही म्हणताय की आमच्या हातात 7 दिवस आहे. तर 7 दिवसांमधून पण असं होतं की 23ला जर सर्व्हर डाऊन राहिलं, 24ला सर्व्हर डाऊन राहिलं तर तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं. आणि 30 तारखेला पण जर तुम्ही 30 तारखेपर्यंत वेट केलं तर कधी कधी असं होतं की 30 तारखेला म्हणजे लास्ट डेटला पण सर्व्हर जे आहे ते कधी कधी डाऊन होतं. तर तुम्ही टेक्निकलसाठी कोणतंच डिले करू शकत नाही. तुम्हाला ऑलरेडी प्रिपेअर्ड राहावं लागेल, ऑल टाईम प्रिपेअर्ड राहावं लागेल तुमच्या सर्व गोष्टींसोबत, तेव्हाच तुमची काउन्सिलिंग जी आहे ती नीट होईल. आता जर तुम्हाला आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. इट्स 8275518480. हा नंबर कॉलिंगसाठी पण आहे, व्हॉट्सअपसाठी पण आहे. तुम्हाला जर कॉल करायचं असेल, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करायचे असतील तर तुम्ही ते पण करू शकतात.
प्लस जर तुम्हाला वाटतंय की मला व्हॉट्सअपला फक्त फीज डिटेल्स विचारायचे आहे आणि काउन्सिलिंग कन्फर्म घ्यायची आहे, तर तुम्ही त्यासाठी फीज डिटेल्स म्हणून मेसेज टाकू शकतात. तर आम्ही आमचे फीज डिटेल्स तुम्हाला पाठवू, तुम्हाला QR कोड पाठवू आणि तुम्हाला फक्त तिथं पेमेंट करायचं आहे आणि सर्व काउन्सिलिंग तुमची मग आम्ही करणार. आम्ही सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला पाठवणार की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपडेट करायचे, कोणते न्यू काढायचे, कारण सर्व कॅटेगरी वाईज सर्व जे आपले डिव्हिजन्स आहे सर्व कोटाजमध्ये त्यावाईज आपले जे डॉक्युमेंट्स आहे ते खूप व्हॅरी करत असतात, खूप बदलत असतात. तर आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स ॲडमिशनसाठी लागत असतात, तर ते तुमच्याकडे पाहिजे. आणि कधी कधी डॉक्युमेंट्समुळे आणि काउन्सिलिंगमुळे असं होतं की ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांना पण चांगलं कॉलेज भेटत नाही, पण ज्यांचे मार्क्स कमी आहेत त्यांना एकदम चांगलं कॉलेज भेटून जातं. आणि आतापर्यंत मी असे भरपूर एक्झाम्पल्स बघितले जे मी तुम्हाला एक एक करून सांगू पण शकते, पण इतका वेळ आपल्याकडे आता ह्या व्हिडिओमध्ये नाही आहे. तर कधी कधी असं होतं की ज्या विद्यार्थ्याचे 450 मार्क आहे त्याचा पण नंबर एका चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये लागून जातो, पण ज्या विद्यार्थ्याचे 500 मार्क आहे तो विद्यार्थी राहून जातो कारण त्याची काउन्सिलिंग नीट झाली नाही किंवा त्याचे डॉक्युमेंट्स अपडेट नव्हते. तर असं काही तुमच्यासोबत नको व्हायला, म्हणून तुम्ही काउन्सिलिंग नक्की घेतली पाहिजे आणि थोडेफार पैशांकडे बघू नका. रजिस्ट्रेशनची फीस तुमची जी MCCची आहे ती 2 लाख असते डिपॉझिट, आणि जर तुम्ही थोडेफार रूल्स चुकवले तर तुमचे जे पूर्ण डिपॉझिट आहे ते जमा करून घेतात. किंवा जर तुम्ही डोनेशन पण बघितलं तर खूप हाय डोनेशन सर्व कॉलेजेसवाले सांगत असतात, तिच्यामध्ये बिलकुल फसू नये. आपल्याला मेडिकल काउन्सिलिंग जी आहे ती सर्व रूल्स वाईज ऑनलाईनच करायची आहे, सर्व आपले वेबसाईट्स थ्रूच करायची आहे, म्हणून कुठेच कोणाच्याच गोष्टींमध्ये फसू नका, डोनेशन वगैरेमध्ये फसू नका. जेवढी काउन्सिलिंगची फीज आहे काउन्सिलर्सची तेवढीच त्यांना द्या, लाखोंमध्ये फीज राहत नाही, इतकी जास्त कोणीच फीज घेत नाही. प्लस 50,000 60,000 जस्ट तुम्हाला BMS गव्हर्नमेंट करायचं आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला लागत नाही, तुम्हाला कमी फीज लागते काउन्सिलिंगसाठी, तेवढी तुम्ही पे करा. म्हणजे तुमचं सर्व जे आहे ते एका करेक्ट काउन्सिलरकडे सर्व जाईल, म्हणजे तुम्हाला पुढे काहीच प्रॉब्लेम येणार नाही जोपर्यंत तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटेल. आता आम्ही तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग सर्व करत असतो आणि तुमची अलॉटमेंट लेटर काढून देत असतो, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही. कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन फक्त तिथं ॲडमिशन घ्यावं लागतं, जे काही तुमचे डाऊट्स असेल ॲडमिशनच्या ठिकाणी ते पण आम्ही क्लिअर करत असतो. तर तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आमचे खूप कमी सीट्स उरलेले आहेत ते आहे, आणि जर रिझल्टच्या अगोदर करायचे असेल तर व्हेरी वेल अँड गुड, कारण रिझल्टच्या अगोदर मोस्टली जे सीट्स आहे ते फुल होत असतात आणि आपलं सध्या रिझल्ट नंतर खूप रश येऊन जातो, म्हणून इतका वेळ आम्हाला कॉलवर बोलायला भेटत नाही. जर तुम्हाला कॉल्स करायचे तर रिझल्टच्या अगोदर करा, सर्व डाऊट्स क्लिअर करून द्या. आणि एक सीट रिझर्व करायची असेल तर तुम्हाला पेमेंट आत्ताच करावं लागेल. आम्ही सर्व जे डिटेल्स आहे ते तुम्हाला आताच पाठवून देऊ. सर्व फी स्ट्रक्चर सर्व कॅटेगरी वाईज आम्ही तुम्हाला शेअर करत असतो. अजून काही पण डाऊट असेल तर नक्की क्लिअर करून घ्या, कमेंटमध्ये सांगा, व्हॉट्सअपला सांगा, कॉलवर सांगा, आणि काही पण वाटलं नक्की कळवा करा. धन्यवाद.